वेळोवेळी बेडशीट कव्हर्स पडदे धुतल्यानं घरात स्वच्छता राहते, तसेच घरातील वातावरण प्रसन्न राहते. पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असल्यामुळं घरातील गाद्यांना कुबट वास येतो. अशावेळी जेव्हा कडक ऊन असते त्यावेळेस गाद्या उन्हामध्ये 2-3 दिवस वाळवाव्यात, म्हणजे गाद्यांना कुबट वास येणार नाही. बेसनाचे लाडू करताना किंवा केव्हाही बेसन भाजायचं असेल तर जाड तळ असलेली कढई वापरावी. त्यानं बेसनपीठ लवकर करपत नाही. शंकरपाळ्या बनवताना थोडा रवा घातल्यानं शंकरपाळ्या खुसखुशीत होतात. अनारसे बनवण्यासाठी जुना रेशन तांदूळ वापरावा. छोलेची रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घातल्यानं भाजीला छान चव येते. रव्याचे लाडू बनवण्यासाठी शक्यतो बारीक रवा वापरावा, लाडू छान होतात. शेंगदाणे भाजताना शेंगदाण्याला थोडासा पाण्याचा हात लावा. शेंगदाणे छान खमंग भाजले जातात आणि साल देखील पटकन निघतात. छोले भटुरेसाठी भटुरेचं पीठ मळताना त्यामध्ये बटाटा उकडून घातल्यास भटुरेचं पीठ चिवट होत नाही. भाजीसाठी किंवा इतर कामासाठी गरम पाणी करताना पातेल्यावर झाकण ठेवावं, म्हणजे पाणी लवकर तापतं आणि गॅस देखील कमी लागतो.